नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची साती आसरा ही कादंबरी आणि आज भाग 6वा. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकच विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, सुरू करूयात. प्राध्यापक बा बोधे लिखित साती आसरा या कादंबरीचा भाग 6वा. गणपानं मोटर बैलगाडीत घातली. रामानं दिलेलं पैसं दणकीत ठेवलं. निघाला फिटरकडं मोटर घेऊन. रामानं जेवण आटपलं, काठी घेतली, निघाला आपल्या मस्तीत. आई म्हणली, कुठं र? मसरं चारायला. आज बरी म्हशी चारायची हुक्की आली. बैलगाडी गेला गणपा घेऊन. रानात जाऊन तरी काय काम आहे? काठी कशाला घेतली? मग म्हसरसनी काय हातानं धुडवू का? तू संशयानं कशी बघती ग जावा तावा? तुझा काय भरवसा नाही बाबा. बाहेर चालतो. रामानं 4 म्हसरं 2 रेडकं सोडली. टाळक्याला टापरी बांधली. निघाला डुलत डुलत. भाकरी न्या की एवढी. मालननं भाकरीचं गठळ पिशवीत घालून दिलं आणि म्हणली, जरा जपू ना, काठी बी तुटू नये आणि साप बी मरू नये. तो हसला. डोळं मिचकावीत निघाला. म्हातारी संशयानं बघायला लागली. मालननं बघून न बघितल्यागत केलं तरी बी म्हातारीनं विचारलंच, कुणाचं टाळकं फोडाय पाठवलं त्याला? कशाला टाळकं फोडत्यात? आत्यासाहेब, अहो टपाला आलंय माझ्या माहेरचं. होय का? काय म्हणतात पाहुणं? माझ्या भावाला पोरगा झालाय, बारशाला बोलिवलंय. मला नाही बाय जमायचं, तुझी तुझा. रामाला नका निवा, 17 कामं पडले ती. काय जावंच असं नाही, पत्र आलंय ते सांगितलं. त्यांनाही सांगितलंय. हे बघ, तुला जायचं असन तर जा, पण एक सांगते, नवऱ्याला कळवा घाल. भूता घेताची चेष्टा करू नको म्हणावं. काल मोटार टाकली, उद्या आगबंद घर जमिनीत घालीव त्याली. तुला माहिती आहे का बाकासुराच्या डोंगराची कथा? तिथं राहायच्या साती आसरा. बाकासुराने छेड काढली. तो दुसऱ्या डोंगरात गेल्यावर आगबंद डोंगर जमिनीत घालविला साती आसराने. वाईट असतंय पुरी. पुरी माणसाच्या जातीनं नेहमी भिवून राहावं. मालननं हसण्यावारी घालविलं. म्हातारीनं नाक ओढिवलं. रामा म्हसरं हाकत खाली पुलाकडं निघाला. वड्या काठानं डोंबरं दरड करत निघाली. वरच्या आळीनं तान्या, सद्या, जगू अशी 4-5 पोरं डोबरं पळवत उतरली. हात पालवत रामाकडं आली. किती वाजले रामदादा? काय 10 वाजाय आल्या. खवीस गेला का? नाही. साप टाईम बघून वारोळ सोडणार. येतोय की चट. गप्पा हाणत साऱ्यांनी डोबरं पुलाखाली लावली. हिरवगार पोळकाण दातलत गुरं फिरायला लागली. पोरांनी पोती हातारली. निवांत पत्ते खेळायला लागली. रामा बी त्यांच्यात मिसळला. त्याचं ध्यान खेळण्यात नव्हतं. तो सारखा वर गावाकडं बघत होता. सावच काय वाटेव दिसत नव्हतं. जगू म्हणाला, दादा काय सारखं वर वागताय? बेनं येईना कसं झालंय? अहो येईन हो येईन. मरणाला आलेली जनावरं नेमकी फासा पावतर चालत येते. आज मातूर रामदादा तुम्ही पहिल्यांदा आलाय, त्यो तुम्हाला बघितल्यावर चमकणारच. बरं मग मी पडतो, तो आल्या उठवा मला. डोबराचा अंदाज घेऊन रामा पाटील झोपला. बघता बघता गोराय बी लागला. कोणीतरी ढोसलं तसा उठून बसला. आता काय? नाही पडा तुम्ही पडा, फक्त गोरू नका. बेनं आलंय, खांद्यावर तांबडी लुंगी चमकतीय. बाबू मांग आला डुलत डुलत. खांद्यावली लुंगी टाळक्याला बांधली. दाढीवरनं हात फिरवला. वळला मांग. उगी थांबला. लांबवर नजर टाकून कोणाचा तरी अंदाज घेतला. तान्या रामला म्हणाला, तोंडावर टावेल घ्या, त्यो हितच येणार बरं का नेमका. तुम्ही आला हित हे त्याला कळून उपयोग नाही. तुम्ही पडा. बाबू मांगानं आपली एकुलती एक म्हस पाण्या काठाला लावली. खिशातनं गळ काढला, पसरून ठेवला. मग पाण्यात उतरला.
खाबदाडात हात घालून एक झिंगा काढला, लावला गाळाला. वांबेसाठी गळ खाबदाडाजवळ टाकला. फेक दोरी उलगाडत पोरांच्या जवळ गेला. गुंडी खाली टाकत म्हणला, अरे कार्ट्यानं तुम्हाला काय उद्योग असतो का नाही? का काय झालं काय? बघाव तवा काटानं खेळत असताय. अरे वाईट संगंध ना दे. आपण आपलं साळत जावं, शिकावं. आम्ही शिकल्यावर तुमचा धंदा कसा चालायचा? टोप्या घालायचा? लय शान आहेसा. यो झोपलाय कोण? त्यो वय, त्यो तुळशी आहे कोळ्याचा. कोळगाटे वय, उठे उठ. तुझ्या माईला सासरेच्या मांडवाखाली झोपल्यागत आरामात पासरलाय की. वट. बाबून जीव खाऊन लाद घातली. जखमी नागाला डिवचावं तसा टावेल फेकून रामा उठला. जीव खाऊन बाबूच्या पोटात 2 फायटी मारल्या. काय कळायचे आत बाबू वाकला. रामानं काठी उचलली, फिरवून घातली. वर मान करेपर्यंत पोटात लात बसली. बाबू आय आय करत कोसळला. रामानं काठी धरली, पीळ घालून वडली. बोल बोल, कुणी माझी मोटार पाण्यात टाकली? मला काय माहिती नाही. माहिती नाही? माहिती नाही वे? थांबा थांब, तुला वाक बडिवल्यागत बडवतो. 4 काठ्या टाकल्या. बाबूनं पाय धरलं. लागला नाक घासून माफी मागाय. मोटार कुणी ढकलली? दसऱ्या जाधवानं ढकलली. मीच त्याला 100 रुपये दिलं होतं. का असं का केलं तू? माझ्या धंद्याच्या आड तू का आला मग काय तुला मोकळा सोडायचा? भाडवे, मोटार दुरुस्तीला 1000 रुपये गेलं माझं. मला उद्या दिवस मावळस्तवर 1000 रुपये पाहिजे. देतो की देतो, मी कावा नाही म्हणले वे. पण मला मारलं त्याचं काय? काय मारायचं काय? मी तुला बानामती करून मारणार. मार की मार. दिली परवानगी दिली. तुला ए पोरानो, लेखो बघता काय तुम्ही? राम्या पाटील माझा जीव घेतोय आणि तुम्ही नुसते बघताय वे. मग काय कर म्हणता आम्ही? चुना घालून बॉम्बला की. तुमच्या मायला तुमच्या प्रत्येकाच्या मागं एक एक भूत लावतो का नाही बघाच आता. लावा लावतो वे, भूत लावतो. लावा. ए धरा याला, धरा धरा. काडी लावून जाळ्या दाढी याची. पोरच ती लय तिमला बाबूला. तोंडात छान घातलं, दाढी पेटवून दिली, त्याची कापडं फाडली. एवढा मार खाल्ला हो तरी बाबू गप बसतोय वय. लुंगी टाळक्याला गुंडाळत तो शिव्या देत निघून गेला. राम्या म्हणाला, डोबरनी तू येस का पाठवू मपकोमध्ये का पाहिला? तुला गजाड करल ना तवाच गुरं न्यायला माघारी येईन मी. आता पोलीस स्टेशनावरच जातो. धरा रे धरा गाबड्याला. एवढं ठेचून याची नांगी वरच आहे. पोरं मागं लागली तसा बाबू लागला पळायला. पोरांनी दगडाने हाणला. पिंढरी दगड बसला तसा थांबला. पायाचा लगदा निघाल्याला. ते बघितलं आणि त्याने चाकूच बाहेर काढला. या की मोर या आता. एकाला भोसाकतोच आता. बसलो म्हणून लई चावना धावताय वय. माणसाच्या पोटचं आहे का गाडवाच्या? या की मोर या. नाही एकेकाचा कोथळा काढून धारीला सोडला ना तर नाव बादला माझं. नाही म्हणलं ना तरी पोरं चाकू बघितल्यावर गाभारली, माघारी वळली. रामा आलाच पळत. का रे गाबड्याला सोडलं? त्याने रामपुरी काढला, गाव घातला तर काय घ्या. काय घास आहे का त्याचा? अरे त्याला चाकू चालवायचा असता तर मी फायटी मारल्यावर नसता वय चालवला. अरे असली लबाड माणसं भ्या घालायसाठी हत्यारं वापरतात. तुम्ही माझी गुरु आणा, मी त्याला वडत नेतो गाव पाटलाकडं. 3 पोरसने घेऊन रामानं बाबूला घरातनं बाहेरच वाढला. मांग झाली गोळा. साऱ्या समोर त्यांनी त्याचा देवारा तोडिवला. देव लाथेनं उडवून टाकले. काळ्या भावल्या पायाखाली रागाडल्या. बघता बघता पोरांनी बाबूचं घरच पेटिवलं. आता काय बॉम्बलायचंय? गेली पाटलाकडं तक्रार. पाटलानं साऱ्यासनी चावडी बोलवलं. बाबूनं दंगा केला. पट ठोकून बिया घालायला लागला. डोसकं फुटलं होतं. सारा मातीत भरला होता. गाव पाटील त्याची बाजू घेऊन रामाला म्हणाला, राम्या तुला तुरुंग लय हाका मारतोय कर. लेका घरच शिरून त्याला मारला तू आणि वर घर पेटिवलं.
हे बघा, घर आम्ही पेटवलेलं नाही, त्याचं त्यांनी पेटवलं ते. कर बाबू, ह्या राम्यानं त्याच्या जोडीदारानं पेटवलंय. मी बसणार नाही. चला पाटील, तुम्ही आधी पंचनामा करा. करा की करा, मी नाही भेट. मला सांग, माझी मोटर हिरीत का ढकलली? म्या नाही ढकलली. राम्यानं घातली फिरवून काठी. तेवढ्यात कोणीतरी दसऱ्याला आणला धरून. 4 थोबाडीत बसले हो. दसऱ्या म्हणाला, हा म्या 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 ढकलली मोटार. मोटार ढकलण्यासाठी ह्या बाबूने मला 100 रुपये दिलं होतं. बाबूची बाजू जशी लंगडी झाली तसा पाटील बी आडवाडला. त्याला कोणाची बाजू घ्यावी तेच कळना. रामा काठी आपटत म्हणला, माझं 2-4 हजाराचं नुकसान झालंय, बाबूनं भरून दिलं पाहिजे. अरे पण त्याचं घर जळालं, त्याचं काय? घर आम्ही पेटवलं नाहीये, पुण्यांदा सांगतोय मी. सापागत याला 2 तोंड आहे ती. आज पावतर गावात यांनी गावात चांगलं काम केलंय वे. लेकानो गावाला लुबाडलं यांनी, बायासनी ठकेवलं यांनी, तेलाच्या चपात्या हाणतोय, कोंबडं खातोय, भूताचं देणं द्यायला लावतोय आणि आगबन मागवाडा त्याच्यावर पोचतोय. नाही म्हणलं तरी माणसासनी ते पटत होतं. कुणाला ना कुणाला त्याने गंडा घातलाच होता. पण म्हाताऱ्या माणसासनी हे काय पटत नव्हतं. त्यांना वाटायचं बाबू आहे म्हणून भूताचा दार कोंडर झालाय, नाही तर भूताने पार गाव नासिवलं असतं. घावल त्याला जीव मारला असतं. काय भरोसा आहे वय भूताचा? बाबूच्या आधी काय लागेरानी कमी माणसं मेली वय. आत्ता कुठं माणसासनी मोकळ्या मानानं फिरायला मिळतंय तर कार्टी त्याच्या मागं लागल्यात. एक म्हातारं उठलं आणि बाबूला म्हणलं, अरे का लागला ह्या माकडाच्या नादाला? जा की घरी. लेका, देवानं हात जोडावं असा मोठा माणूस तू, या लुंग्या सुंग्यासनी तू बी घाबरतोय वय. जा लेका जा. अरे तुझं झोपडं आम्ही देऊ बांधून. जा. 4 मेडी शिवारातनं आणल्या तर घर उभं राहील. जा. मोटार ढकलून चूक झाली ना, संपलं, फिट्टम फाड झाली. जा आता. बाबूला काय वाटलं कोणाला ठाव. तो गावाकडे बघत गोर राखला. मी आता पुलाच्या कामानाखाली राया जाणार, तिथली भूत गावात पाठवणार. हे बघ, तसं काय करू न ग. आमच्या रानातनं 4 मेडकीने खूप उभं कर. लेका, देवघर तर जाळलंय, राहायचं घर आहे की जागेव. जा लाग का आम्हाला. मी गावाला सुखानं जगू देणार नाही, सांगून ठेवतोय मी. मी ह्या गावातली 22 भूतं बाटलीत बंद केली होती. 12 हाडळी मी झाडात खेळा मारून बंद केल्यात. आता जाऊन बाटल्याची टोपणं काढणार, झाडातलं खिळं उपासणार. पावला पावला भूतं भेटायला लागल्यावर मग माझ्या नावानं बॉम्बलायचं नाही, सांगून ठेवतोय. पाटील घाबरला. समजूत काढत घराकडे घेऊन गेला. बाबूला बी तेच पाहिजे होतं. बाबूला मानणारी माणसं त्याच्या मागं पळाली. देवा, नका लय मानाव घेऊ, आम्ही हाय शेवेला, असं सगळे बाबूला म्हणायला लागले. कुणी मेडकी दिली, कुणी पत्रा दिला, कुणी दोऱ्या खेळं दिलं, कुणी रोख पैसे दिलं, कुणी धान्य दिलं, कुणी कापडं दिली. बाबू मनातनं सुखावला आणि मनात म्हणाला, झालं हे बरंच झालं, नाहीतरी पेंजारलंय कुजलं होतं. हे रामाला कळल्यावर रामालाही वैतागला. मालनला म्हणाला, बघितलं का गाव आपलं? मी गावाला वाचवाय बघतोय आणि गाव त्या खोळप्याला वाचवाय बघते. पोरांनी दाढी पेटवली त्याची. गाव आता त्याच्या टाळक्यावर सावली धरतंय. गावा माणसासनी चांगलं काढायचं. मालनबाई, 1-2 माणसांनी हे काम होणार नाही. 2-4 हुल उठवून काय होणार नाही. साऱ्या गावभर वादळ उठायला हवं. घुई घुई वारं घुमल्यागत घुमायला हवं. त्याच्याशिवाय असलं कुचकं पेंजार उडूनच साकणार नाही. खरंय तुमचं, पण तुम्ही निराश नका हो. चांगलं करणाऱ्याला समाज त्रास देतोच. साने गुरुजींना समाजानं काय कमी त्रास दिला? आपल्या समोर बसलेली लहान मुलं म्हणजे प्रभूच्या मूर्ती आहेत असं म्हणत ते. पण काय अनुभव आला त्यांना? झोपेच्या गोळ्याच खाव्या का लागल्या ना? चांगलं करणाऱ्याच्या मागे कटकटीचा भुंगा कायम असतो, लक्षात ठेवा. तवर म्हातारीनं काढलाच राग. काय गरज होती का देवीच्या भक्ताशी वैर करण्याची? का र, त्याने तुझं काय वाईट केलंय बाबा? काय आरार रेटलाय का पाला पाचोळ्यावर पाय ठेवलाय?
आहे तुला नाही काढायचं ग बस. खाजवून खरूच काढण्यात पहिला नंबर आहे तुझा, मला माहिती की. त्यात तुझी बायको लय शहाणी, हुलीव घालती ती. तिला कशाला मधी वडती, तिचा काय दोष नाही. तुम्ही दोघं बी लय शहाणी. त्याला कुत्र्यावानी मारलेस, त्याची दाढी जाळलीस. आता त्यानं बाटलीतली भूतं मोकळी केली तर केवढ्याला पाडणार आहे ते. वाईट तेवढं नाद. अरे माणसानं तटस्थ राहावं. काय घेणं देणं त्याच्या देवदेवाऱ्याशी तुला. उभं गाव त्याला मानतंय ते खुळं म्हणून वय. मला हे पटतच नाही. म्हातारीनं तासभर व्याख्यानच दिलं. ग बसती वय. गिरणीच्या पट्ट्यावाने तोंडाचा पट्टा सुरूच. बोलायचं एवढं खरं, नुसतं बोलायचं. मोरच्या माणसाला बोलूच द्यायचं नाही. आत्ता बी तसंच झालं. काय बोलतोय रामा. गप झाला बिचारा. शेंगा आणि गोळाचा खडा घेऊन खात बसला. मालन म्हणली, एवढा आत्यासा बोलल्या पण तुम्हाला काय वाटलं नाही वे. निवांत शेंगा खाताय. कमाले. बघा आत्या साहेब, यांना ब्रह्मदेवानं सांगितलं तरी पटणार नाही. ए बाई, तू नको मस्का मारवा. घरोघरच्या बायकासनी तू उलटं सुलटं सांगून फितवलेस. तुला काय वाटलं मला माहीत नाही वे. साऱ्या सासवा एक झाल्यावर कळल तुम्हासनी. अहो सासवानी एक व्हावं म्हणूनच चालली धडपड आमची. पण एवढा मार खाऊनही तो बाबू गप बसेल असं वाटतंय का. लबाडाला 12 वाटा माहिती असतात. सज्जन माणूस एकाच वाटेनं जातो आणि त्याचाच फायदा ती बेरकी माणसं उचलतात. म्हातारी उठली आणि माडीव जाऊन बसली. वर पिंजराकडे बोट दाखवत म्हणली, कवा 200 वर्षापूर्वीची माडी ही. आता शेकारायचं होईना कुणाला. वर बघ, या कावा राहिलंय का. उद्या पावसाळा लागल्यावर अंगण भरल्यागत पाणी साठल. ऐकते का कोणी माझं. गेला वाटतं रामा. घरचं काम राहिलं तर राहू दे, दुनियेचं बघ बाबा. जग तुला भाकरी खाय घालणार आहे. हां, कावा कळायचं ह्या पोराला. आणि तो गणपा कुठं आहे ग. त्यो गेलाय ऊसाकडं. टोळी येणार आहे ऊस तोडाय. कुठली आहे टोळी. येईल तवा खरं. तुम्ही नका जाऊ, मी पाठवते यासनी. हातावर पाणी पडलं तसं रामानं माळा गाठला. ऊस पार तुऱ्याला आला तरी टोळीचा पत्ता नव्हता. तशा टोळ्या यायच्या पर भुरगांची गतमधल्यामध्ये गडप व्हायच्या. कोण पळवायचं कळायचंच नाही. माणसं लय तयारीची. बागायत वाढल्यानं पळवा पळवीला ऊत आला. याचं पाणी पळव, त्याची टोळी पळव, याची कोंबडी पळीव, त्याची पोरगीच पळीव. नुसती पळवा पळवी. रानातलं उभं पीक पळवत्या ती. सोसायटीतली खतं पळवत्या ती. गोरगरिबांच्या घरामोरचं दागाडधोंड सुदीक पळवत्या ती. वाईट माणसाची अवलाद. कसं गुन्ह्या गोविंदानं जगावं, एकमेकासनी समजून घ्यावं, ताणलेल्याला पाणी आणि भुकेल्याला भाकरी द्यावी, हे या सगळ्याची जाणच नाही माणसासनी. रामा माळ्यात पोचला तवा गणपा खुरमुंडी घालून बसला होता. का र समाधी लावून बसलाय. कुठं आली टोळी. अरे मग गेली कुठं. त्या नेवऱ्याच्या ते उद्या जाणार आहे सदा पाटलाच्यात. ती टोळी उतरली कुठं. शामराव दादाच्या माळात. रामानं खिसा तपासला. गाठला माळ. मुकादम ताडपदरीवर सतरंजी हातरून झोपला होता. 2 जण त्याच्या अंगाला त्याला चोळत होती. राम राम मुकादम. कोण आहे. वळून न बघता मुकादमानं विचारलं. रामा पाटील म्हणतात मला. टोळी कुठली. नागेवाडीची. आज सकाळी आमचा ऊस तोडायचा होता. टोळी नेवऱ्याच्या रानात गेली कशी. कशी गेली म्हणजे. कशी गेली म्हणजे काय. अरे पायानं गेली. कुणाचा र तू. म्या सांबा पाटलाचा. बस बस बस. अरे लेका सांबा माझा दोस्त. पान लागून गेला तो. अरे चहा ना पोराला. रामाला त्यानं चहा दिला. मग हळूच पैशाचा विषय काढला. हे बघ पोरा, माणसं 2-2 हजार रुपये घेऊन मागं लागले ती. कुणाला टाईम आहे ऊस तोडाय. बरं मी नाही म्हणलं पैसे घ्यायचे, पण रोजगारी ग बसणार आहेत का. अरे ही नगरी माणसं नाही ती ना. कोंगाडी आहेत. जत कागवाडकडची. काय करता. 10 माणसासनी खुश करायला लागतं बाबा. रामानं दणकीतनं नोटा काढल्या, मोहरं ठेवल्या, उठला. आज रात्री टोळी माझ्या ऊसात पाहिजे एवढं मला कळतंय. किती आहे ऊस. आहे 8 एकर. लागण 4, खोडवा 4. आमचा गणपा येईल वाट दावायला.
अरे नावनीच्या माळ्यात ना, माहिती की मला. काय यायची गरज नाही. उद्या ये सकाळी, किती ऊस तोडलाय ते बघायला. रामा समाधानानं घराकडं वळला. गणपाला म्हणाला, नव्या हेरीकडं जाऊच न ग. नावनीच्या माळ्यात मुक्कामाला जा. टोळीला मोरं घालून ने. आज जर फशिवलं कोणी तर काय खरं नाही. आई शपथ सांगतो, साऱ्यांचं कोयतच हिसकून घेतो. रोजगाराकडं काही चूक नाही मालक. त्या मुकादमाच्या अंगात गोम आहे 70 पायाची. मला म्हणला ₹1000 टाकायचं तवर टिपऱ्याला कोयता लागल. असं म्हणला का? ठीक आहे, जा तू जा. रामा घरी आला, मालनची गप्पा मारत बसला. 14वा महिना गाठलेला ऊस तुटणार म्हणल्यावर रामा लय आरकला होता. श्रोते हो, हा होता भाग 6वा. भाग 7वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.